आपकी मेहनत को, आपके खून पसीने को नरेंद्र मोदी जी ने बेच दिया है, क्योंकि ये कॉम्प्रोमाइज्ड है। अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है। क्योंकि ये कॉम्प्रोमाइज्ड है। साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, क्योंकि ये कॉम्प्रोमाइज्ड है। विषय काय आहे तर 10 मेला हैदराबादमध्ये पंतप्रधानांची रॅली झाली। निवडणुकांचा धुरळा उडालाय आणि अशात मोदींनी जनतेला 7 आवाहने केली आहेत। पण ही आवाहनं म्हणजे सल्ला आहे की मोदी सरकारचं अपयश? कारण मोदींच्या या भाषणानंतर विरोधकांनी अक्षरशः टीकेचा धुरळा उडवलाय। राहुल गांधींनी तर थेट कॉम्प्रोमाइज पीएम असा शब्द वापरलाय। नक्की काय घडतंय? सरकार स्वतःचे हात झटकून सगळं ओझं जनतेच्या खांद्यावर टाकतंय का? हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। पंतप्रधान नेमकं काय म्हणाले आहेत? सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी देशवासियांना काही गोष्टी पाळायला सांगितल्यात। त्या ऐकायला साध्या वाटतात, पण त्याचे परिणाम खोल आहेत। त्यांनी म्हटलंय की पेट्रोल डिझेल कमी वापरा, गॅस जपून वापरा, खासगी गाड्या सोडा, मेट्रो बसने फिरा, पुन्हा वर्क फ्रॉम होम करा, पुढचं वर्षभर सोनं खरेदी करू नका, खाद्यतेलाचा वापर कमी करा, परदेशात जाणं टाळा आणि नैसर्गिक शेतीकडे वळा। पंतप्रधान म्हणतात हे सगळं केलं तर ती देशभक्ती आहे। पण प्रश्न असा पडतो की सणासुदीला सोनं घेणारा मध्यमवर्गीय किंवा रोजच्या जगण्यासाठी तेल पेट्रोलवर अवलंबून असणारा गरीब माणूस देशद्रोही ठरतोय की काय? पंतप्रधानांच्या या भाषणावर राहुल गांधींनी एक्स वरून जोरदार बॉम्ब टाकला। राहुल गांधी म्हणतायत की हे उपदेश नाहीये, तर हे मोदींच्या 12 वर्षाच्या अपयशाचा पुरावा आहे। राहुल गांधी यांची पोस्ट काय होती? तर राहुल गांधींचा मुद्दा सरळ आहे की देशाची अर्थव्यवस्था इतकी डबघाईला आली आहे की जनतेला काय खावं, कुठे जावं आणि काय खरेदी करावं हे पंतप्रधानांना सांगावं लागतंय। प्रत्येक वेळी संकट आलं की पंतप्रधान मोदी स्वतः जबाबदारीतून अंग काढून घेतात आणि सगळं ओझं लोकांवर ढकलतात। देश चालवणं आता कॉम्प्रोमाइज पंतप्रधानांच्या हातात उरलेलं नाही, असा गंभीर आरोप आता राहुल गांधी यांनी केलाय। फक्त काँग्रेसच नाही तर अखिलेश यादव यांनीही टोला लगावलाय। ते म्हणाले निवडणूक संपली की यांना संकटाची आठवण येते, खरं संकट तर भाजपच आहे। अखिलेश यादव पोस्ट करत म्हणतायत इकडे महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सनसनीत सवाल केलाय। ते म्हणतायत सगळा त्याग सामान्य जनतेनेच का करायचा? मोदींनी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण द्यायची आणि जनतेनं पोटाला चिमटा काढून तेल पाणी वाचवायचं, हा कसला न्याय? आता जरा विचार करा, सरकार हजारो कोटी रुपये खर्च करून इव्हेंट करतं, परदेश दौरे होतात, मोठमोठ्या जाहिरातींवर पैसा उधळला जातो, पण जेव्हा महागाई वाढते तेव्हा सामान्य माणसाला सांगितलं जातं की तेल कमी खा, पेट्रोल वाचवा, फिरू नका, प्रवास करू नका। हे म्हणजे असं झालं की लग्न घरच्या मालकाने पंचपक्वान्न जोडायची आणि पाहुण्यांना सांगायचं की सरबत पिऊन या। त्यातच खरी संस्कृती आहे। प्रश्न हा नाहीये की आपण काटकसर करायला हवी की नाही, प्रश्न हा आहे की सरकारची जबाबदारी काय? जर देश चालवणारा प्रमुख म्हणत असेल की आम्ही परिस्थिती सांभाळू शकत नाही, तुम्हीच ॲडजस्ट करा, मग जनतेनं निवडून तरी का दिलं, असंही विरोधकांचा आरोप आहे। निवडणुका आल्या की स्वप्न दाखवायची आणि निवडणुका संपल्या की संकट सांगून जनतेला घाबरवायचं, हा पॅटर्न पंतप्रधान आणि भाजप सरकारचा आहे का? पंतप्रधान खरोखर कॉम्प्रोमाइज झालेत का की हे पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाणारं पाऊल आहे? तुम्हाला काय वाटतंय? पंतप्रधानांनी दिलेला हा सल्ला योग्य आहे की सरकारचं अपयश झाकण्यासाठी केलेलं भाषण? कमेंट करून नक्की सांगा।